नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 30 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. मान्सून सुरू होऊन जवळपास 1 महिना झाला, म्हणजे जून हा संपूर्ण महिना झाला. या जून महिन्यापर्यंत मान्सूनने अजून भारताची जो मध्यवर्ती भाग आहे या भागापर्यंत ही फारशी मजल मारली नाही. मात्र मान्सून हा अत्यंत निराशजनक पाहायला मिळाला. अल निनोच्या वर्षामध्ये जर पाहिलं तर मान्सून हा अत्यंत कमी झालेला पाहायला मिळतो. याचबरोबर सध्या स्थिती जर पाहिली, सध्या आयएमडीने आज कोणतीही अपडेट केली नाही की मान्सून पुढे सरकलाय किंवा त्याच ठिकाणी आहे. याचबरोबर सध्या स्थिती जर पाहिले, गुजरातचा दक्षिण भाग असेल, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड पर्यंत मान्सूनची रेषा दाखवते. मात्र येणाऱ्या 12 तासातच मान्सून जवळपास गुजरातचा बहुतांश भाग असेल, मध्य प्रदेश संपूर्ण असेल आणि उत्तर प्रदेश पर्यंत मान्सून सरकण्याची दाट शक्यता आहे. वातावरण निर्मिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर राज्यामध्येही विविध ठिकाणी, याचबरोबर विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार झालं. याचबरोबर ढगांची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. आज रात्रीचं जर पाहिलं तर आज रात्री जवळपास छत्री संभाजीनगरमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच अमरावती असेल, बुलढाणा असेल, जळगावचा बहुतांश भाग, या भागामध्ये ही जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच बीडचा काय भाग असेल, पाटोदा असेल, याचबरोबर सोलापूर आणि साताराचा काही भाग असेल, या ठिकाणी हलक्या पावसाची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणाली वाऱ्याची दिशानुसार आपण जर पाहिलं, येणाऱ्या 2 जुलैला एक डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता. ज्यावेळेला हा डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये या डब्ल्यूडीचा प्रभावही त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह प्रभाव त्या ठिकाणी राहील, त्यामुळे उत्तर भारतामध्येही पावसाचं वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. याच्या व्यतिरिक्त मुंबईचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी एक वाऱ्याचे सर्क्युलेशन आहे. हे सर्क्युलेशन अति उंचावच आहे, त्यामुळे या ठिकाणी चांगल्या काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचा उत्तरेचा भाग आणि महाराष्ट्राचा जो भाग असेल, उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. तसेच छत्तीसगड पासून ते आंध्र प्रदेशपर्यंत आणि मध्य भारतापासून म्हणजेच मध्य महाराष्ट्रापासून ते आंध्र प्रदेशचा उत्तर भाग असेल, या भागात एक ट्रफ रेषा विखुरली आहे. दुसरी ट्रफ रेषा जी आहे ती पंजाब पासून बिहार पर्यंतचे विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळतं. याचबरोबर वाऱ्याची चक्र ही या ठिकाणी आहे. तसेच एक सर्क्युलेशन आहे ते बांगलादेशचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी विकसित होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हे सर्क्युलेशन विकसित होईल, याचा प्रभाव हा राज्यभरामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि या सर्क्युलेशन आणि जे मुंबईला जिथे सर्क्युलेशन आहे, या भागामध्ये एक ट्रफ रेषा तयार होईल आणि या ठिकाणी आपल्याला मुसळधार, काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि मान्सूनला बळकटी मिळणार आहे आणि मान्सून हा उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्री, उद्या रात्रीमध्ये पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर येणाऱ्या 24 तासासाठी सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, वैभववाडी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर देवगड असेल आणि मालवणचा भाग असेल, या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त रत्नागिरीचा कोस्टलचा एरिया संपूर्ण असेल, समुद्र सपाटी भाग असेल, राजापूर असेल, लांजा असेल, पाचल, याचबरोबर उनी असेल, दापोली, मंडणगड, गुहागर, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तसेच जो पूर्व बाजूचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच रायगडचा दक्षिण भाग, रोहा, माणगाव, पोलादपूर, माळसा, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस. अलिबाग, पेन, खालापूर, पाली, या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मुंबई असेल, ठाणे, पालघर, वसई, वाडा, जव्हार असेल, याचबरोबर उल्हासनगर असेल, पनवेल असेल, घनसोली, रबाळे, ऐरोली, याचबरोबर ठाणे शहर असेल, या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. चंदगड, आजरा, गडिंग्लज, बुदरगड, याचबरोबर राधानगरी, गगनबावडा या तालुक्यात समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त जो पूर्व भाग असेल, म्हणजे गडिंग्लज असेल, पूर्व भाग असेल, हातकणंगले, शिरोळ, या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकदम लाईट रेन त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. सांगली जिल्ह्यात जर पाहिलं, जत असेल, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, खानापूर, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच कवठेमहांकाळ दक्षिण भाग असेल, मिरज तालुका, तासगाव तालुका, वाळवा, आष्टा, याचबरोबर पलूस तालुका, शिराळ्याचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी ही ढगाळ वातावरण व काही अंशी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला. मात्र शिराळा तालुक्याचा जो पश्चिमी भाग संपूर्ण असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला, कराड, पाटण, याचबरोबर वाई असेल, शिरवळ असेल, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कराडचा जो पूर्व भाग असेल, त्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचा विचार जर केला, सोलापूरचा दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र त्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर सांगोला असेल
आणि माळशिरस हा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मंगळवेढा, पंढरपूर, म्हाडा, बार्शी आणि मोहोळ या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सोलापूरचा उत्तरेचा भाग म्हणजेच उत्तर सोलापूर असेल, याचबरोबर करमाळ्याचा काही भाग असेल, या ठिकाणी शक्यतो करून वातावरण कोरडं राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुण्याचा बारामती असेल, इंदापूर असेल, सासवड असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस, लोणावळा, वडगाव, जुन्नर पर्यंत, याचबरोबर पोड असेल, भोर असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस. पुणे शहरामध्ये ड्राय वेदर राहू शकतं, काही अंशी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच अहिल्यानगरचं पाहिलं, संगमनेर, पारनेर, नगर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. श्रीगोंदा, कर्जत संपूर्णतः हा ड्राय वेदर राहणार आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा ड्राय वेदर राहू शकतं. अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेरचा उत्तर भाग, राहुरीचा काय भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर खांदेचा विचार जर केला, खानदेश नाशिकचा जो दक्षिण भाग असेल त्याच्यामध्ये पेठ, सरगणा, सिन्नर, निफाड, चांदवड, येवला, नांदगाव हा संपूर्ण भाग असेल. या ठिकाणी ही ढगांची दाटे वाढणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. मात्र उत्तरेचा जर विचार केला म्हणजे मालेगाव, सटाणा, सरगणा या भागामध्ये ढगाळ वातावरण काही प्रमाणात राहू शकतं, काही ठिकाणी स्वच्छ वातावरण उद्या राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच जळगाव संपूर्ण जिल्हा, धुळे संपूर्ण जिल्हा, नंदुरबारचा संपूर्ण दक्षिण भाग या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहू शकतं. दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आज रात्री मात्र त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोलीचा दक्षिण भाग असेल, परभणीचा दक्षिण भाग असेल, बीडचा दक्षिण संपूर्ण भाग या भागामध्ये काही प्रमाणामध्ये ढगांची दाटी वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र जो या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळेल. संततधार स्वरूपाचा पाऊस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर संभाजीनगर असेल, जालना संपूर्ण, बीडचा उत्तर संपूर्ण भाग या भागामध्ये संपूर्णतः ड्राय वेदर राहील. ढगाळ वातावरण मात्र काही अंशी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती दक्षिण भाग, यवतमाळ, वर्धा, नागपूर संपूर्ण भागामध्ये शक्यता पावसाची फार कमी आहे. मात्र काही असे पर्टिक्युलर एरियाज असतील त्या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होईल व काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही पर्टिक्युलर एरियाज मध्येच पाहायला मिळेल. संपूर्णतः विदर्भामध्ये पाऊस उद्या कमी आहे. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, गरणी, चांदूर, मुळशी, वरुड ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस. नागपूरचा उत्तर भाग, नरखेड, कळमेश्वर, रामटेक हलक्या स्वरूपात पाऊस. चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया संपूर्ण भाग या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर चंद्रपूरचा काही भाग असेल किंवा गडचिरोलीचा उत्तर भागाचा या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही अंशी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर IMDच्या म्हणजे भारतीय हवामान खाते अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल म्हणजे पश्चिम भाग, याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा पश्चिम भाग असेल आणि रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस IMD खात्याने व्यक्त केला आहे. याच्या व्यतिरिक्त ठाणे असेल, पालघर असेल, मुंबई या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस. पुणे पश्चिम भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड याचबरोबर बीड असेल, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया या संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. म्हणजे या ठिकाणी ही लाईटनिंग, थंडरस्टॉर्म सहित काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्या व्यतिरिक्त लातूर असेल, धाराशिव असेल, याचबरोबर सोलापूर असेल, सांगली असेल आणि नंदुरबार या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र स्थानिक पातळीवरती काही प्रमाणात ढगांची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.